ताई तुला बाहेर बोलवतायत. मग तू जा, मी तिला घेऊन येते. चल. अनु आता तू घाबरू नको, मी शोरुताईला फोन करते. या जळलेल्या फोटोंचा आणि फोनचा काहीही उपयोग होणार नाहीये. आपल्याला काहीतरी ठोस पुरावा मिळायला हवा. अनुचा फोन. ताईला विधींसाठी बोलवलं असणार. इंद्रो दसरमा स्वस्तिना भूगा विश्ववेदा स्वस्तिना सारक्षु अरिष्टने मे. गणपतीचं स्मरण करा, हातामध्ये अक्षता फूल घ्या. फायनली. समायरा, आज सगळ्यात जास्त आनंदात तूच दिसतेय. ऑफकोर्स. आता यानंतर माझं पण तर लग्न होणार आहे ना मम्मा. दादा तुम्ही याला ओळखता का? नाही हो मॅम. स्वामी तुम्हाला दिसत नाहीये की डोळे बंद करून आहात? अक्षुताई खूप खूप चांगली मुलगी आहे. कधी कुणाला दुखावलं नाही, त्रास दिला नाही, कुणाशी वाईट वागली नाही, तोंडून एक शब्द वेडा वाकडा काढला नाही, मम्मी पप्पांच्या शब्द बाहेर गेली नाही. इतकी आदर्श मुलगी आहे, तरी तुम्ही तिच्या आयुष्यात सुख नाही देणार? प्रेम केलं तिने आयुष्यात पहिल्यांदा, तो पण तिच्यावर खूप प्रेम करतो. काय चुकलं तिचं? हा सांगा ना, काय चुकलं? हे फळ देणार आहात का तुम्ही तिच्या भक्तीचं आणि चांगुलपणाचं? का मग लोकांनी चांगलं वागायचं? का दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करायचा? स्वामी आम्ही ना खूप मानतो तुम्हाला. तुम्ही आमच्यासाठी काय आहात ना आम्ही नाही सांगू शकत. पण आज एक सांगते, आज जर माझ्या ताईचं त्या नालायक मुलाशी लग्न झालं ना, मी परत कधीच तुमच्या पायावर डोकं नाही ठेवणार. मी दिसत नाही पण सगळं जपून ठेवते. आनंद दुःख दोन्ही मनात ठेवते. शिकलेलं ऐकलेलं मी विसरत नाही, पण थकले की मात्र साथ देत नाही. मी कुठेही लिहिलेली नसते, पण मेंदूत मात्र खोल बसते. हाक मारली की काही क्षणात येते. दुर्लक्ष केलं तर मी हरवून जाते. सांगा कोण? ए पोरी, येतं का उत्तर? बाबा प्लीज मला आता काही विचारू नका. उत्तर सांग, बाकी काही विचारत नाही. स्मरणशक्ती. हा, ज्यावेळेस काही चुकतं सापडत नाही त्यावेळेस स्मरणशक्तीवरच जोर द्यायचा असतो.
मग सगळे उत्तरं सापडतात. हाय की नाही गंमत? हे तुझ्यासाठी, माझ्याकडून हे तुझ्या लग्नानिमित्त. आणि आम्ही आता दुबईला जाणार आहोत ना, अगदी 2-4 दिवसातच निघू. शायनर, मला उत्तर मिळालं. म्हणजे अरे त्या दिवशी अर्चना जेव्हा सवाष्ण भोजनाला आली होती तेव्हा ती म्हणत होती की ती आणि तिचा नवरा पुढच्या आठवड्यात दुबईला जाणार आहे. म्हणजे तो तिला गायब करणार आहे, तो तिला दुबईला पाठवणार आहे. मला असं वाटतं की आपण आता हा सगळा राडा केलाय ना, त्याला टेन्शन आलं असणार आणि मी तो तिला आजच पाठवणार असेल. एअरपोर्ट. हो. मी गाडी करतो. बाबा, थँक्यू. स्वामी, सॉरी. हां, थँक्यू. अनु, अगं शरू कुठे? मगापासून दिसलीच नाही मला. आली आहे मम्मी, ती आतमध्ये बसली आहे. उन्हातून आली ना, तर जरा आराम करतीये. बरं, 5 मिनिटांनी तिला बोलवून आण. विधी सुरू झाले ना आता. हां. अनुचे एवढे फोन येऊन गेलेत, मी एक पण नाही उचललाय. दुबईची फ्लाईट एकदा चेक कर लवकर. हां. एक फ्लाईट होती ती फ्लाय झाली आणि आता मध्यरात्रीची आहे. दादा, मला प्लीज सोडा ना. तुम्ही तुमच्या पाया पडते प्लीज. जास्त बडबड करू नकोस, तर तुला दुबईऐवजी ना तर स्वर्गात पोचवेन. तसं पण साहेबांनी सांगितलंय, जास्त बडबड केली ना तुझ्या आईबापाला मारून टाक. आपल्याला काही करून अर्चनापर्यंत पोहोचायला लागेल. स्वामी, प्लीज प्लीज आमच्या पाठीशी राहा प्लीज. चल. चल. सोडा मला. गेला वरती. चल.